मध्य प्रदेशाच्या खरगोनमधील पर्यटन नगरातील महेश्वर भागात नर्मदा नदीत आंघोळ करताना मुलगा बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई आणि बहीण सरसावल्या, पण नदीचा जलस्तर वाढला होता. त्या पाण्यात बुडून तिघांचं निधन झालं. पोलिसांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला. खरगोन जिल्हा मुख्यालयापासून 65 किलोमीटर दूर असलेल्या महेश्वरमध्ये नर्मदा नदीच्या पेशवा घाटावर ही दुर्दैवी घटना घडली. नदीत आंघोळ करण्यासाठी राजपूत कुटुंब तीरावर पोहोचलं होतं. ते मूळचे इंदूरचे होते. आंघोळ करत असताना 18 वर्षांचा विक्रम बुडू लागला. त्यानं आरडाओरड सुरू केला. त्याला पाहून त्याची आई 44 वर्षीय आई उर्मिला आणि 25 वर्षीय विवाहित बहीण मोहिनी या दोघी त्याला वाचवण्यासाठी धावल्या. लेकाला आणि भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या उर्मिला आणि मोहिनीचा देखील बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर काही वेळानं विक्रमचा मृतदेह देखील हाती लागला. विक्रम, उर्मिला आणि मोहिनी यांना पोहता येत नव्हतं, त्यामुळे या तिघांचं बुडून निधन झालं. राजपूत कुटुंब इंदूरच्या अरविंद सांवेर रोड परिसरात ई सेक्टरमध्ये राहत होतं. त्यांच्या कुटुंबातील 5 जण महेश्वराला फिरायला आले होते. बुधवारी सकाळी 11च्या सुमारास राजपूत कुटुंब महेश्वराला पोहोचलं. कुटुंबातील सदस्य स्नानासाठी नर्मदेत उतरले. यावेळी विक्रम अचानक बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी आई आणि बहिणीने धाव घेतली. दोघींनी त्याला हात दिला, पण पोहता येत नसल्यानं तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. खोल पाण्याकडे ओढले गेल्यानं तिघेही बुडाले. ASP तरुणेंद्र सिंह बिघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदूरमध्ये राहणारं 5 जणांचं कुटुंब महेश्वरला फिरण्यासाठी आलेलं. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते नर्मदेत स्नानासाठी उतरले. आंघोळ करता करता विक्रम खोल पाण्यात गेला. त्याला वाचवण्यासाठी आई आणि बहिणीने धाव घेतली, पण तिघांपैकी कोणीही बाहेर येऊ शकलं नाही. जवळपास अर्ध्या तासानंतर तिघांचे मृतदेह हाती लागले.